प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन योजनेच्या माध्यमातून सांगलीसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पॅकेज टेंडर प्रक्रिया सुरू केली। या टेंडरद्वारे 198 कोटी 47 लाखांच्या कामांची निविदा काढण्यात आली। सदर टेंडरमधील कामे ही शेतकऱ्यांसाठी तोट्याची आहेत, तसेच बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने ही प्रक्रिया रद्द करून सर्व कामांची तात्काळ 8 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा एमआयएम पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले। या निवेदनात म्हटले की 2024 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेखाली पुणे विभागाअंतर्गत जाहीर निविदा प्रसिद्ध केली आहे। या निविदा नोटीसमध्ये जिल्ह्यातील 2 ते 3 तालुक्यातील रस्त्यांची कामे ही एकाच प्रशासकीय मान्यतेमध्ये 10 ते 11 कामे एकत्र क्लंबिंग करून पॅकेज टेंडर पद्धतीने काढण्यात आलेली आहेत। या टेंडर नोटीसमध्ये जिल्ह्यातील 198 कोटी 74 लाखांची कामे मंजूर करण्यात आली आहेत। ही सर्व रस्त्यांची कामे ही कॉन्क्रीट रस्त्यांची आहेत। गावातील शेती वाड्या वस्त्यांवरील रस्ते हे 4 मीटर रुंदीचे घेतलेत। शेतीलगत पर्यायी रस्ता मिळणार नाही आणि या रस्त्यांचा मेंटेनन्स करणं सुद्धा शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील अजून अशी किती कामे धरण्यात आलेली आहेत याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। जिल्ह्यातील या टेंडरप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये असाच प्रकार घडला असल्याची शक्यता आहे। त्यामुळे सन 2024 ते 25 या चालू वर्षातील या प्रकारे पॅकेज टेंडर पद्धतीने जी कामे क्लंबिंग कडून शासन स्तरावरून ग्रामसडक मंत्री यांच्या माध्यमातून काढलेली आहेत, या सर्व कामांची तात्काळ 8 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून सर्व पॅकेज टेंडर प्रसिद्ध केलेली कामे रद्द करावीत। येत्या 15 दिवसाच्या आत कारवाई केली नाही तर 16व्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा डॉ. कांबळे यांनी दिला आहे।